सो हाय फ्रेंड्स, आज जसं की तीनच दिवस बाकी आहेत माझ्या पेपरला पकडल्याचा. तर मग 3 दिवस बाकी आहे. तर मग मी आज पूर्ण दिवसभर आज मॅथच केलं आहे. म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक, मायट्रिसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, व्हेक्टर, लाईन अँड प्लेनर आणि बायोनोमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन 8 चॅप्टर. गणितंग सरांची एक रिव्हिजन सिरीज आहे 11 तासाची. तर मग मी 1.5x ऐकते येते, कारण की पूर्ण दिवस नाही देऊ शकत त्याला. आता 10:26 झालेत. आता उरलेले चॅप्टर करेल मी आता उरलेल्या वेळेत. आणि मी आज 14 मेचे जे क्वेश्चन्स होते ते सॉल्व केले. 4-5 गणितांचे सर घेत आहेत, तर मग मी ते केले. आणि एवढे चॅप्टर आता डिफरेन्शिएशन जे वेटेजचे चॅप्टर आहेत ते बाकी आहे. आणि फॉर्म्युले रीडिंग केली, म्हणजे त्यांनी फॉर्म्युले आणि थेरी समजून सांगितली. आणि आज मी पुन्हा मॅथ कवर करणार आहे. आणि लास्ट डेला फक्त फिजिक्स आणि फॉर्म्युले रीडिंगच ठेवणार आहे फक्त. आज एवढंच होतं सांगण्यासारखं. भीती तर खूप वाटते आहे, पण घाबरून तर चाललं नाही. अभ्यास तर करायला लागला. अभ्यास केला तर मग हे होईल. आज इतकंच होतं सांगण्यासारखं. थँक्स फॉर वॉचिंग.